नेमकं काय भोवलं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचा विजय। दारू घोटाळा आपला भोवला। आपच्या 12 वर्षांच्या सत्तेला सुरुंग। दिल्ली कधी काळी काँग्रेसचा अभेद्य गड असलेल्या दिल्ली विधानसभेत भाजपनं 12 वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरुंग लावत तब्बल 27 वर्षांनंतर कमळ फुलवलंय। भाजपच्या तुफान विजयी वादळात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आपल्या जागाही वाचवता आल्या नाही। दिल्लीकरांनी या निवडणुकीत भाजपवर दाखवलेल्या विश्वासानं दिल्लीकरांची आता चांदी होणार आहे। दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये मिळणार। गर्भवती महिलांना 21,000। महिलांना बस प्रवास मोफत। वृद्धांना दरमहा 2,500 रुपये पेन्शन। गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी। होळी आणि दिवाळीला एक सिलेंडर मोफत। 200 युनिट पर्यंत वीज मोफत। दिल्लीत झालेल्या दारू घोटाळ्यामुळे आप सरकार वादात सापडलं। इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना अरविंद केजरीवालांना जेलवारी करावी लागली। त्यात ईडी आणि इतर तपास यंत्रणांचीही एंट्री झाली। विक्टिम कार्ड खेळण्याचा केजरीवालांनी प्रयत्न केला, मात्र भाजपनं मोठ्या खुबीनं केजरीवालांच्या या मुद्द्याला परतवून लावलं। केजरीवालांना नेमकं काय भोवलं पाहूया। 24 तास स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासन अपूर्णच। दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था कोलमडली। काँग्रेस सोबत आघाडी न करणं भोवलं। केजरीवालांसह प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप। केजरीवालांच्या निवासस्थानावर कोट्यावधी रुपयांचा खर्च। विकास कामं डावलून मोफत वस्तू देण्याच्या घोषणांचा धडाका। यामुळे आपला पराभवाचा सामना करावा लागला। मैं अपनी सीट जीती हूँ, लेकिन ये जीत का समय नहीं है, ये जंग का समय ही है। जंग जारी रहेगी भारतीय जनता पार्टी के खिलाफ, उनकी तानाशाही और उनकी गुंडागर्दी के खिलाफ। आम आदमी पार्टी हमेशा गलत के खिलाफ लड़ती आई है और हमेशा गलत के खिलाफ लड़ती रहेगी। आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे। दिल्लीतल्या मतदारांमध्ये आप आणि केजरीवाल कसे भ्रष्टाचारी आहेत हा संदेश पाठवण्यात भाजपला यश आलं आणि दिल्लीत आपवर झाडू फिरला। काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करून केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता मिळवली होती। आता केजरीवालांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनच पायउतार व्हावं लागलंय। त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं। भाजपची गेल्या 10 वर्षांपासून देशात सत्ता आहे, मात्र राजधानी दिल्लीतच सत्ता नसल्यानं भाजपच्या मनात मोठी सल होती। अखेर दिल्लीच्या तख्तावर भाजप पूर्णपणे विराजमान झालंय। त्यामुळे भाजपवर अपेक्षापूर्तीचं मोठं ओझं असणार असून आता दिल्ली विकासात अडथळ्याची भाषा भाजपला करता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर अखेर दिल्लीमध्ये आपला पूर्ण पराभव पचवावा लागणार आहे आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावुक झाल्याचं दिसलंय। एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेला, त्यामुळे नाईलाजाने तुमच्या विरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे। राम हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून। नाविलाज तो आम्हाला बोलावं लागलं। अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविलाज असतो मला बोलावं लागलं। तर आता दिल्लीला आपदामुक्त केल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे। दिल्लीचे मालक बनू पाहणाऱ्यांनी घरी बसवल्याचं मोदींनी म्हटलंय।
दिल्लीत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचा सुद्धा इशारा यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. आपदा वाले ये कहकर राजनीति में आए थे कि हम राजनीति बदल डालेंगे, लेकिन ये कट्टर बेईमान निकले. भ्रष्टाचार के हर तार की जांच होगी और जिसने भी लूटा है उसको लौटाना पड़ेगा. दिल्ली में 6 बार से खाता नहीं खुल रहा है और ये लोग खुद को पराजय का गोल्ड मेडल देते फिर रहे हैं. कांग्रेस वो कांग्रेस नहीं है जो आजादी के आंदोलन के समय थी, जो आजादी के बाद कुछ दशकों तक थी. आज वो कांग्रेस नहीं है. आज कांग्रेस देश हित की नहीं, अर्बन नक्सलियों की राजनीति कर रही है. वरिष्ठ महानुभाव श्रीमान अन्ना हजारे जी का बयान सुन रहा था. अन्ना हजारे जी काफी समय से इन आपदा वालों के कुकर्मों की पीड़ा झेल रहे थे. आज उन्हें भी उस पीड़ा से मुक्ति मिली होगी. तर दिल्लीमधल्या निकालावर आता उद्धव ठाकरेंनीही चिंता व्यक्त केल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. एकत्र काम करण्यासाठी विचार करावा लागेल असं ठाकरे म्हणाल्याचं राऊतांनी सांगितलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. तेही असं करतात की आपल्याला एकत्रपणे काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि एकत्र कसं काम करता येईल याबाबत ते स्वतः सगळ्यांशी चर्चा करतील. नाही, एकत्र ते खुर्चीसाठी येतात. सगळे खुर्ची मिळवण्यासाठी येतात, जनतेच्या भल्यासाठी येत नाहीत. जनतेचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास त्यांच्या डोक्यात नसतो. स्वतःचा विकास कसा होईल, खुर्ची मला कशी मिळेल या खुर्चीच्या मोहामध्ये आणि ते सगळे एकत्र येत असतात. त्यामुळे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाहीत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं हॅट्रिक साधलेली आहे. मात्र ही हॅट्रिक आहे भोपळ्याची. सलग 3 वेळा सत्तेत आलेल्या काँग्रेसचं पानिपत का झालं? कशामुळे काँग्रेसचं विधानसभेतलं अस्तित्वच संपलंय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. इंडियातील कलह काँग्रेसला भोवला. सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा. काँग्रेसच्या एककल्लीपणाचा आपलाही फटका. दिल्लीत काँग्रेस आता गलितगात्र झालीय. सलग 3ऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला साधं खातही उघडता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं नेमकं कुठं चुकलं याची चर्चा रंगू लागलीय. दिल्लीत 1993 मध्ये भाजपची सत्ता होती. ही सत्ता काँग्रेसनं सोनिया गांधींच्या नेतृत्वात 1998 मध्ये खेचून घेतली. यावेळी काँग्रेसला 1998 मध्ये 52 जागा मिळाल्या. 2003 मध्ये 47 आणि 2008 मध्ये 43 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या याच सलग 3ऱ्या विजयानंतर भाजपकडून 2008 मध्ये आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. काँग्रेसनं ईव्हीएम छेडछाड केल्याचे भाजपकडून आरोप करण्यात आले. या आरोपांवर पडदा पडेपर्यंत 2013 उजाडलं. केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यातच समाजसेवक अण्णा हजारेंसह केजरीवालांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावरून रान पेटवलं आणि काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. नव्यानं आलेल्या केजरीवालांच्या आपला
विधानसभेत दिल्लीकरांनी पसंती दिली. 2013 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आप काँग्रेस आघाडी झाली. भ्रष्टाचाराविरोधी कायद्यावरून आप काँग्रेसमध्ये वादावादी झाली. 1.5 वर्षातच काँग्रेसनं आप सरकारचा पाठिंबा काढला. पुढे 2015च्या निवडणुकीत आपला घवघवीत यश मिळालं. काँग्रेसचा सुपडा साफ झाला. 2020 मध्ये आपला पुन्हा 62 जागा मिळाल्या. काँग्रेसला भोपळा. 2025 मध्ये काँग्रेसनं भोपळ्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे. भाजपनं तब्बल 27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली. राहुल गांधी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आजारी पडले. प्रचाराची सगळी सूत्र राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलटांकडे होती. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मायक्रो नियोजनापुढे काँग्रेस आणि आप पूर्णतः निष्प्रभ ठरले. काँग्रेसला दिल्लीसारख्या राज्यात तिसऱ्यांदा पराभवाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पक्षात बदल करणार की पुन्हा केवळ मंथन करून पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर या राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली. लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या महिला पैसे परत करण्यात आघाडीवर आहेत, तर त्या खालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगरचा समावेश आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी गाडी आहे किंवा ज्या बहिणी इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिला लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. राज्यात 2,47,00,000 महिलांपैकी तब्बल 5 लाख महिला या विविध कारणांमुळे योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरत आहेत. महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमुळे आता सरकारला चांगलाच आर्थिक फटका बसलाय. निकषांचे उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारनं अपात्र ठरवले. मात्र त्यांच्याकडनं 6 महिन्यांच्या अनुदानाची 9,000 रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाहीये. त्यामुळे आता सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय. विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या किंवा 4 चाकी वाहने असलेल्या 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकार पुढचं मोठं आव्हान ठरलंय. दरम्यान पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. मात्र जर तसा नियम केला तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागेल. त्यापेक्षा ही माहिती अपडेट करण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्याचा विचार राज्य सरकार करतंय. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात महत्त्वाची. निकष डावलून जर लाडक्या बहिणींनी पैसे घेतले असतील तर त्यांचे पैसे परत घेतले जाणारे असा दावा केला जातोय. खरंच पैसे सरकार वसूल करणार का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. लाडकीकडून 9,000 वसूल करणार. पैसे वसुलीसाठी अपात्र लाडकींची लिस्ट तयार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले 9,000 रुपये वसूल केले जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. कारण आताची लिस्ट आली आहे त्यामध्ये तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. याच अपात्र लाडकींकडून प्रत्येकी 9,000 रुपये वसूल करणार असल्याचा दावा केल्यामुळं लाडकींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण आतापर्यंत मिळालेले पैसे अनेकांनी वापरले देखील आहेत, तर काहींना पैसे परत देणं शक्य नाहीये. मात्र या दाव्यात तथ्य आहे का हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूया. राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय. अपात्र बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची खरी माहिती लाडकींना देणं गरजेचं आहे. राज्यभरात 2.5 कोटी लाडकींना लाभ मिळतोय. त्यात 5 लाख लाडकी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांकडून पैसे परत घेणार का? आतापर्यंत कोणत्या लाडक्या अपात्र ठरल्या आहेत ते देखील पाहूया. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय.
ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा लाडकींना देखील अपात्र ठरवण्यात आलंय. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी आहे, त्यांना अपात्र ठरवलं गेलंय. तसंच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थींचा देखील यात समावेश आहे. काहींनी तर स्वेच्छेनं अर्ज मागे घेतलाय, तर काही अजूनही लाभ घेत आहेत. छाननीत ज्या अपात्र ठरतायत त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. मात्र खरंच पैसे देखील वसूल करणार आहेत का? अधिक माहिती घेतली. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. लाडकी योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. नियमबाह्य अर्ज भरलेल्या लाडकींचे अर्ज बाद केले जातील. अपात्र लाडकींना आता पैसे मिळणार नाहीत. दिलेले 9,000 रुपये परत घेणार ही केवळ अफवा आहे. 5 लाख अपात्र लाडकींच्या खात्यात पैसे गेल्यामुळं सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय. मात्र लाडकींकडून पुन्हा पैसे घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता बातमी आहे बीड प्रकरणासंदर्भात. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधला सर्व डेटा आता CIDच्या हाती लागलाय. त्यामुळे आता आका आणि आकाच्या आकाचं टेन्शन वाढलेलं आहे. काय आहे या मोबाईलमध्ये पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. घुलेच्या मोबाईलनं वाढवलं आकाचं टेन्शन. मोबाईल चढवणार आकाला फासावर. पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे. सरपंच हत्या प्रकरणाला 2 महिने उलटून गेलेत. या प्रकरणात वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ काढणाऱ्या सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा CIDनं रिकव्हर केल्याची माहिती समोर आली आहे. तर विष्णू चाटेच्या गायब असलेल्या मोबाईलमधील डेटाही रिकव्हर करण्यात CIDला यश मिळाल्याची माहिती CIDनं धनंजय देशमुखांना दिली आहे. हा रिकवर झाला डाटा, तो सगळा डाटा रिकवर झाला अशी माहिती आहे. त्या संदर्भातील आत्ताच मी घेतलेली की तो मोबाईलमधील डाटा रिकवर झालेला आहे आणि तो पूर्ण त्यांच्याकडे आता हस्तगत आहे. 9 डिसेंबर 2024ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निरघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि विष्णू चाटेला अटक करण्यात आली. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, वाल्मिक कराड हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र पोलिसांनी सांगळे आणि घुलेला अटक केल्यानंतर कराडनेही शरणागती पत्करली. मात्र विष्णू चाटेनं मोबाईल गायब केल्यानं तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा CIDनं रिकव्हर केल्यामुळं थेट वाल्मिक कराडचे धाबेस दाण आणलेत. कारण सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या टोळीचा असल्याचं CCTVतून समोर आलंय. त्यामुळे आता घुले आणि चाटेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात आल्यानं आकासह त्याच्या आकांचंही टेन्शन वाढणार एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता बीडमधील सरपंच हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती. मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरनं आता टोलवाटोलवी सुरू झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू हा पुन्हा एकदा अजित पवारांकडे टोलवलाय. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं होतं. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यावरनं टोलवाटोलवी सुरू असल्याची चर्चा आहे. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं
मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत. काय बोलले मला माहीत नाही. ते काय बोलले त्यांना विचारेन आणि मग बोलेन. तुमच्या म्हणण्यावर मी बोलणार नाही. 2019 साली मुख्यमंत्री पदावरनं ठाकरे आणि भाजपाची युती तुटली. मात्र आता फडणवीसांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. मुख्यमंत्री पदाबाबत फडणवीसांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. जिस समय लोकसभा का चुनाव था और हम अलायंस के लिए बैठे और करीब करीब अलायंस हमारा फाइनल हुआ, तो एक रात ऐसी आई कि जिस रात को उद्धव जी ने मुझे कहा कि देवेंद्र जी हमको 2.5 साल के लिए मुख्यमंत्री पद चाहिए, और उन्होंने कहा कि मैंने आपके वरिष्ठों के भी कान पे ये बात रखी है और अब अंतिम फैसला आज कर लेंगे और 2.5 साल के लिए हमको मुख्यमंत्री का पद चाहिए. रात में करीब 1 बजा हुआ था. मैंने कहा देखिए ये कोई फैसला तो मैं नहीं ले सकता, क्योंकि मेरी पार्टी एक पार्लियामेंट्री बोर्ड के थ्रू फैसला करती है. तो मैं ये प्रयास करता हूँ, हमारे अध्यक्ष अमित भाई है, मैं अमित भाई से बात करता हूँ. तो रात को 1 बजे मैंने फ़ोन किया. फॉर्चुनेटली अमित भाई भी जगे थे. तो मैंने उनको कहा कि अभी करीब करीब हम सीटों पर तो मान गए हैं, आगे का भी सारी चीज़ें मान्य हो गई है, लेकिन उनका कहना है कि हमको 2.5 साल के लिए मुख्यमंत्री का पद दिया जाए. तो अमित भाई ने मुझे कहा कि नहीं हमको मंजूर नहीं है और आप उनको कहिए कि हमको मंजूर नहीं. मैंने कहा अगर उनका कहना है ये मंजूर नहीं है तो हम अलायंस नहीं करेंगे. तो 2 टूक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस. और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते. जो भी अभी ये है 5 साल, चूंकि हम सबसे बड़ी पार्टी है, आगे भी सबसे बड़ी पार्टी रहने वाले हैं, तो 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा. हाँ हमने पिछली बार डिप्टी सीएम आपको नहीं दिया था, तो हम डिप्टी सीएम आपको दे सकते हैं. तो उद्धव जी ने कहा कि नहीं फिर तो नहीं बन पाएगा. वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया. करीब 4 दिन के बाद उद्धव जी के यहाँ से संदेश आया कि वापस बात करना चाहते हैं. तो जो संदेशवाहक था मैंने उसको कहा कि भैया देखो इसमें नए सिरे से तो बात नहीं हो सकती. अगर वो अपनी 2.5 साल वाली मांग पर अड़िग है तो मेरी पार्टी उस पर मान्य करने को तैयार नहीं है. तो उन्होंने कहा नहीं, उन्होंने वो बात छोड़ दी है, उनको अभी 1 सीट बढ़ाकर चाहिए लोकसभा की. शिंदे गटानं आता थेट खासदारच विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खळबळजनक आरोप हा ठाकरे गटानं केला असून तसंच उद्धव ठाकरेंनीही शिंदे गटाला दम भरलाय. ऑपरेशन टायगरमुळे दोन्ही शिवसेनेमध्ये कसा संघर्ष रंगलेला आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शिंदेकडून खासदार विकत घेण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाचा खळबळजनक आरोप. शिंदेंचा ठाकरेंच्या मुळावर घाव. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटानं केल्यानंतर आता ठाकरे गटानं खळबळजनक आरोप केलाय. शिंदे गटानं थेट खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. सांसदों ने ही कल दिल्ली में स्पष्टीकरण दिया है और ये लोग पैसे का लालच बता के कुछ ऑफर देके लोग खरीदी करने का प्रयास कर रहे हैं. लेकिन पार्टी सिर्फ पैसे पे नहीं चलती, पार्टी विचारों से चलती है. वो शिवसेना का प्रमुख जी का विचार लेके चलने वाले शिवसैनिक जहाँ के वहाँ है. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास आणखी वाढलाय. त्यांचे 57 आमदार निवडून आलेत, तर ठाकरे गटाचे केवळ 20 आमदार आहेत. आता सरकार स्थिर सावर झाल्यानंतर शिंदे गट ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून वारंवार दावे केले जात आहेत. यावरच संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी आम्हाला फोडण्याचा प्रयत्न केला तर डोकं फोडू असा दम शिंदे गटाला भरलाय. तर उपमुख्यमंत्री असल्यामुळे सर्व संपर्कात असतात असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात कधी तुमचं डोकं फुटेल. आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना
तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल, मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव, मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे. अरे भाई देखो, मेरे साथ तो सब लोग मेरे से बात करते हैं, सब पार्टी के लोग मेरे से बात करते हैं, क्योंकि मैं काम करने वाला हूँ. हर पार्टी के लोग मेरे से संपर्क में रहते. इसका आप राजनीतिक अर्थ क्यों निकालते हो? दुसरीकडे दिल्लीत ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिलाय. आमची वज्रमूठ असून आम्ही पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. असं असलं तरी मुळावरच घाव घातल्यानं उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेत. केंद्रातील मोदी सरकार टीडीपी आणि जेडीयूच्या आधारावर आहे. त्यामुळे ठाकरे आणि शरद पवारांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न होतोय. ठाकरेंचे खासदार खरंच एकनिष्ठ राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणणाऱ्या शिंदेचं ऑपरेशन टायगर कुठल्या वळणावर जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. एकीकडे आता ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केलाय. त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी, आम्ही फोडाफोडी करत नसल्याचं शिंदेंनी म्हटलंय. पाहूयात. फोडाफोडी करताय, त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी ना. आम्हाला काय कोणाची फोडाफोडी करायची? मिशन असेल, ऑपरेशन असेल, हे काय सगळं बोलून होतं का? होईल तेव्हा तुम्हाला कळेल का माणसं जात आहेत, का माणसं सोडतायत. याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करावं. आता बातमी आहे राजन साळवींसंदर्भात. राजन साळवींचा पक्षप्रवेश ही निव्वळ अफवा असल्याचं शिंदे सेनेचे आमदार किरण सामंतांनी म्हटलंय. साळवी यांना एकनाथ शिंदे पटकन पक्षात घेतील असं वाटत नाही. विधान परिषद आणि महामंडळ देतील असंही वाटत नसल्याचा दावा सामंतांनी केला. तर साळवींबाबत कुठलाही निर्णय घेण्याआधी शिंदे मला आणि उदय सामंत यांना विश्वासात घेतील असा दावाही किरण सामंतांनी केलाय. त्यामुळे आता साळवींच्या बंडाआधीच सामंतांकडून ते थंड करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही, परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील, पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील. महायुती सरकारमध्ये 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र अजूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. मात्र हे मंत्रीपद खरंच जयंत पाटलांसाठी रिक्त ठेवण्यात आलंय का? जयंत पाटील खरंच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत का? पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. जयंत पाटील भाजपात जाणार? गडकरींचा गड, पाटलांचं भाजपला बळ. मंत्रिमंडळातील रिकामी खुर्ची पाटलांसाठी. एक जागा अजून रिकामी आहे ना, मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात तेही पाहूया. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू असलेला सुप्त संघर्ष, साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत, विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य, मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य, मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं एक रिक्त मंत्रिपद. आर आबांनंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं. मात्र 2019 मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता. त्यामुळे जयंत पाटील हे 2019 मध्येच भाजपसोबत जाण्याची चर्चाही रंगली होती. मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबतच सत्तेचा संसारही थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास लांबला. मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे,
अहो 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपला कसा फायदा होणार तेही पाहूया. एक मराठा समाजाचा मोठा नेता, ज्याचं साखर क्षेत्रामध्ये मोठा प्रभाव आहे, ज्याचा राज्याच्या राजकारणावरती प्रभाव आहे, असा नेता जर भाजपला राज्याच्या राजकारणासाठी किंवा देशाच्या राजकारणासाठी मिळाला तर महाराष्ट्राच्या समीकरणांमध्ये भाजपचाही फायदा होऊ शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळेच जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचीच पहिली बीट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा तर्क वर्तवला जातोय. मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बातमी आहे मनसे संदर्भात. उद्या मनसेची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 9 वाजता मनसेची बैठक होईल आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नंतर आता बातमी आहे महायुती संदर्भातली. भाजपाच्या मंत्र्यांवर नजर ठेवण्यासाठी पक्षानं आता खास सचिवांची नियुक्ती केली आहे. हे सचिव नेमकं काय करणार आहेत आणि पक्षानं त्यांची नियुक्ती नेमकी कशासाठी केलेली आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मंत्र्यांचे पीए पक्ष सरकारमधील दुवा, भाजपकडून खासगी पीएंची नियुक्ती, मंत्र्यांवर राहणार पक्ष सचिवांची नजर. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेचा लाभ भाजप कार्यकर्त्यांनाही मिळावा म्हणून भाजपनं नवी रणनीती आखली. प्रत्येक मंत्र्याचा एक खासगी पीए पक्ष आणि राज्य सरकारमध्ये दुवा म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. तर सुधीर देऊळगावकर यांच्याकडे समन्वयक पद देण्यात आले. याबाबत पहिल्या टप्प्यात 13 पीएंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या मंत्र्यांकडे पीए नेमण्यात आलाय ते पाहूया. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, गणेश नाईक वनमंत्री, पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री, अतुल सावे पशुसंवर्धन मंत्री, अशोक उईके आदिवासी विभाग, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे ग्रामविकास, संजय सावकारे वस्त्रोद्योग, नितेश राणे मत्स्यपालन आणि बंदरे, मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप संघ आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखण्यासाठी श्रीकांत भारतीय यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. या खासगी पीएकडे कोणत्या जबाबदाऱ्या असणार आहेत ते पाहूया. पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्ये समन्वय राखणे, मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवणे, संघ आणि पक्ष संघटनेशी संबंधित कामे मार्गी लावणे, मंत्र्यांच्या खासगी पीएला शासकीय वेतन आणि भत्ते देणे. भाजपच्या शिर्डीतील अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्र्यांचा एक पीए सरकार आणि पक्ष संघटनेत दुवा म्हणून काम करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता संघाच्या मुशीत तयार झालेल्यांना मंत्र्यांचे पीए म्हणून नेमण्यात येते. त्यामुळे ही निवड मंत्र्यांवर नजर ठेवण्यासाठी आहे की पक्ष कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भातली. 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे आणि त्याचं लोण राज्यभरात पसरणार आहे. आम्ही मुंबईत सुद्धा आंदोलन करणार आहोत. त्यासाठी आझाद मैदान शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे. पुढे पुढे टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे. आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाहणीला जाणार आहे. तारीख लवकरच सांगतो आम्ही, कारण यांनी भयंकर फसवणूक केली. मुख्यमंत्र्यांशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे, सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती, परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते, ती नक्की शासन पूर्ण करेल. परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे, याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे. परभणीमधून मुंबईच्या दिशेने निघालेला लॉंग मार्च स्थगित करण्यात आलेला आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस यांच्या शिष्टाईला यश आलंय. हा लॉंग मार्च नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर बोर्डीकर आणि धस आंदोलकांच्या भेटीला पोहोचले.
यावेळेस धस आणि बोर्डीकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि चर्चेनंतर 23व्या दिवशी लॉंग मार्च स्थगित करण्यात आला. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर लॉंग मार्च स्थगित करण्यात आलाय. दरम्यान महिनाभरामध्ये सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास नाशिकपासून पुन्हा लॉंग मार्च काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च परभणीहून निघालेला होता.